पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू आणि भगिनींनो, सर्वांना जय येशू. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत आहे. धनवानाला देवाच्या राज्यात प्रवेश करण्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे होईल असं प्रभू येशू म्हणत आहे. आम्ही मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 19 आणि 24 मध्ये वाचतो. त्याचप्रमाणे मार्क अध्याय 10:25 मध्ये वाचतो. धनवानाला स्वर्गात जाणे किती कठीण आहे हे प्रभू समजावून सांगत आहे. उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे होईल, परंतु धनवानाला स्वर्गामध्ये जाणे कठीण होईल असं म्हणत आहे. मग याचा अर्थ काय आपण समजण्याचा प्रयत्न करू. प्रिय बंधू आणि भगिनींनो, धनवान, आपण धनवान म्हटल्यानंतर आमच्या मनामध्ये काय येते? ज्याच्याजवळ संपत्ती आहे, ज्याच्याकडे धन आहे. तर मग हे धन हे होय कोणतं? फक्त पैशाचं किंवा पुन्हा दुसरं कोणतं? म्हणजे पैशाचं जे एक धन आहे किंवा धनसंपत्ती आहे, इस्टेट आहे, जमीन आहे, जायदाद आहे, हे तर एक धन आहे आपल्याला. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यानंतरही आपण काय करतो? माझा एक स्वभाव, माझा स्वभाव आहे. माझा राग आहे. माझा घमंड आहे. मी करील म्हणजे करील, म्हणजे हा एक घमंड आहे. हा घमंड सुद्धा काय आहे? अमिरीच्या बरोबर आहे. एक मोठेपणाचा एक गर्व आहे, एक स्वभावाचा एक मोठेपणा आहे, एक माझ्या काय म्हणतात, माझ्या कर्तृत्वावर मला घमंड आहे, माझ्या टॅलेंटवर मला घमंड आहे, माझ्या बोलण्यावर मला घमंड आहे. तो एक श्रीमंतीचा एक भाग आहे. घमंड मोठा. मी मोठा होईल, मी मोठा आहो, माझ्या एवढा दुसरा कोणी नाही. पुन्हा त्याचबरोबरच धनसंपत्ती, त्याचबरोबरच जे काही आम्हाला माझ्याजवळ आहे ते. तर प्रभू येशूनं आम्हाला विनम्रता सांगितली आणि म्हणूनच म्हणत आहे की श्रीमंताला म्हणजे धनवानाला, म्हणजे कोणतं धन? फक्त पैशाचं धन नाही, तर हे जे धन आहे, माझ्याकडे सामुग्री, मग गर्विष्ठपणा, ह्याच्यातून मी कमी झाल्याशिवाय, मी विनम्र झाल्याशिवाय मला स्वर्गात जाता येणार नाही. घमंड फार मोठा आहे. घमंड आम्हाला खाऊन टाकतो, घमंड आम्हाला खाली टाकतो, घमंड आम्हाला नष्ट करतो, घमंड आम्हाला पुढं जाऊ देत नाही. त्याच्यामध्ये त्या घमंडामध्ये मग काय आला? घमंड आहे म्हणजे राग आहे, घमंड आहे म्हणजे मग त्याच्यामध्ये आपली बळाई आहे, घमंड आहे म्हणजे मग स्वार्थ आहे, घमंड आहे म्हणजे मग त्याच्यामध्ये सर्व प्रकारचं वाईट आहे. तर अशा प्रकारे घमंड हा आम्हाला समोर जाऊ देत नाही. प्रियजनो, आम्ही वाचतो प्रभू येशूने म्हटलेलं आहे, शैतान आकाशातून विजेसारखा पडला हे मी पाहिलेलं आहे. कोण म्हणत आहे? प्रभू येशू म्हणत आहे. लूक अध्याय 10:18 मध्ये आम्ही वाचतो. प्रभू येशू काय म्हणत आहे? शैतान आकाशातून विजेसारखा खाली पडला. शैतान का म्हणून? कोणता शैतान? एक लुसिफर हा आधी देवदूत होता आणि त्याला घमंड आला. आम्ही यशायाचा ग्रंथ अध्याय 14:12 ते 14 पर्यंत आम्ही वाचतो. वचन असा म्हणत आहे, तो घमंडी दूत जेव्हा दूत होता, त्या दूताचा तो नायक होता, दूताचा पुढारी होता, तेव्हा त्याला कसा घमंड आला ते आपण वाचून पाहूया. यशायाचा ग्रंथ अध्याय 14:12 आणि 14 मध्ये आम्ही वाचतो. मी मेघावर आरोह करीन. दूत म्हणत आहे, तो लुसिफर म्हणत आहे, मी मेघावर आरोह करीन, मी
परात्पराचा मग परात्परास मी परात्परा समान होईल. परात्परा समान मी मेघावर आरोह होईल आणि मी परात्परा समान होईल. म्हणजे मी परमेश्वराच्या बरोबर होईल, त्याच्यासारखा होईल, मी परमेश्वरासारखा होईल. म्हणजे घमंड आला त्याला, घमंडाला परत. आणि त्या लुसिफरला परमेश्वरानं खाली ढकलून दिले आणि तो विजेसारखा खाली पडला, म्हणून प्रभू येशू म्हणत आहे. पुन्हा आम्ही पाहतो उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय 3:5 मध्ये आम्ही पाहतो, शैतान जेव्हा हेवेकडे आला, हेवाला फसवण्यासाठी जेव्हा तिच्याशी वार्तालाप करत आहे, तेव्हा तो काय सांगत आहे पहा. उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय 3:5 मध्ये म्हणत आहे, शैतान त्या हेवाला म्हणत आहे, तुम्ही देवासारखे बरोबरीचे व्हाल, देवाच्या बरोबरीचे व्हाल आणि जगासारखे, जगावर राज्य कराल. अशा प्रकारे शैतान त्यांना प्रलोभन देत आहे, तिला प्रलोभन देत आहे. म्हणजे तुम्ही देवासारखे व्हाल, तुम्ही देवासारखे व्हाल. म्हणजे हे देवासारखे व्हाल हे एक मोठेपणा आहे. त्या लुसिफरला सुद्धा हा घमंड झाला, मी देवापेक्षा मोठा होईल, देवासारखा होईल. आणि हा शैतान सुद्धा तेच प्रलोभन हेवाला दाखवत आहे, तुम्ही मोठे व्हाल, देवासारखे व्हाल, देवासमान व्हाल. म्हणजेच हा गर्व, हा घमंड. आणि हे गर्व म्हणजेच मोठेपणा, हा गर्व म्हणजेच श्रीमंती, हा गर्व म्हणजेच आम्हाला अहंकार. आणि त्या अहंकाराला खाली करण्यासाठी परमेश्वराने दूताला लुसिफरला ढकलून दिले आणि तो खाली पडला. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, माझ्या सांगण्याचा अर्थ असा, प्रभू येशू म्हणत आहे, श्रीमंताला स्वर्गामध्ये जाणे किती कठीण आहे. उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे होईल, परंतु श्रीमंताला स्वर्गात जाणे कठीण होईल. हे समजण्यासाठी की फक्त धन नाही, तर आम्हाला आमचे जे गर्विष्ठपणा आहे ते फार मोठा घातक आहे. आमचे मोठेपणा, आमची समोर जाण्याची इच्छा, आम्ही मोठे होण्याची इच्छा. आणि जेव्हा आम्ही मोठे होण्याची इच्छा करतो, जेव्हा मोठं बनण्यासाठी प्रयत्न करतो, जेव्हा आम्ही घमंड बनतो, तेव्हा आम्ही देवाला विसरतो. आम्ही देवासाठी वेळ नाही. आता पहा, आम्ही पाहतो पुष्कळ लोक प्रार्थनेसाठी वेळ नाही. कारण काय आहे? त्यांना भरपूर काम आहे, त्यांचा धंदा आहे, त्यांचा बिझनेस आहे, किंवा त्यांना अपॉइंटमेंट आहे, त्यांना काहीतरी काम आहे, त्याच्यातून त्यांना सुटका भेटत नाही. कारण काय आहे? ते काय समजतात, हे त्यांचं जे काम आहे, ड्युटी आहे, ते देवापेक्षा मोठी आहे, देवापेक्षा मोठी. माझं जे काम आहे ना, माझं जे काम आहे ना, त्या देवाच्या त्या प्रार्थनेपेक्षा कितीतरी पटीने मोठं आहे. मी जे काम करतो ना, मी जे कमाई करतो ना, ते त्या मिसा बलिदानाच्या कितीतरी पटीने मोठं आहे, असं कोण समजतो? घमंडी समजतो. जो स्वतःला म्हणजे मोठा समजतो, तो अशा प्रकारे काय करतो? स्वतःला मोठं समजतो आणि प्रभूला लहान समजतो. हे काय पूजाला जाणे, प्रार्थना करणे, हे ज्याला काम नाही त्याचे कार्य आहे. ज्याला काम नाही त्याला काम नाही. मला खूप काम आहे, मी व्यस्त आहो. प्रियजन हो, असं केल्याने, असं करणे म्हणजेच काय आहे? घमंड. आणि तेच आहे श्रीमंती. आणि म्हणूनच प्रभू म्हणत आहे, धनवानाला स्वर्गात जाणे फार कठीण आहे. उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे होऊन जाईल, परंतु धनवानाला स्वर्गात जाणे कठीण आहे. तर प्रिय बंधूंनो भगिनींनो, आपण स्वतःकडे पाहूया. मी कसा आहो? माझा घमंड मी कमी करण्यासाठी, मी विनम्र बनण्यासाठी, आम्ही दरिद्र लाजरासारखं बनण्यासाठी, लहान बनण्यासाठी आपण प्रयत्न करूया, प्रार्थना करूया, देवाला आशीर्वाद मागूया. देवाच्या कृपेने एक चांगलं विनम्र जीवन जगण्यासाठी आपण प्रयत्न करूया, प्रार्थना करूया.